हे आहे ऑर्किडचं झाड. त्याला फुलं येत नाहीत, पण पानं मात्र त्याची लाल कलरची असतात आणि ते केव्हा तरी येतात. पण आल्याच्यानंतर एवढं छान वाटतं ना बघायला. आणि गॅलरीमध्ये आज असं एक गुलाबाचं फूल फुललं होतं. मग गॅलरीमध्ये गेल्यावरती ना त्यांची नजर आहे ना त्या फुलावरून त्या पानावरती जात होती. एवढं छान वाटतं. आणि इकडे मी संध्याकाळचा नाश्ता बनवते. आज अनयचा शेवटचा पेपर. मग काहीतरी सेलिब्रेशन हे घरी झालंच पाहिजे. म्हटलं चला चटपटीत काहीतरी बनवते. मुलांची तर ही आवडतीच डिश असते. तर ही बघा चिंचे गुळाची चटणी बनवून घेतले, पुदिनाची चटणी बनवले आणि बटाटा बॉईल करून घेतला आहे. इकडे शेव आहेत. म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल आज काहीतरी असं मी चटपटीत बनवते. नंतर साहित्य लागणारं आपण बघूया. टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, पुदिनाची चटणी, शेव आणि या पुऱ्या आहेत. मी पुऱ्या बाहेरूनच आणल्या. म्हणजे आजचा आमचा खास बेत आहे बटाटा शेवपुरी. म्हटलं चला घरच्या तुम्हाला बाहेरच्यासारखाच चाट बनवून देते. मग सर्व पुरी लावल्या आणि त्यांच्यावरती बटाटा, कांदा, टोमॅटो असं सर्व टाकून घेतलं. मुलांना काय जेवढं आपण प्रेझेंटेबल करू ना तेवढं त्यांना खायला छान वाटतं. म्हणजे ते दिसायला कसं आहे याच्यावरतीच त्यांचं जास्त डिपेंड असतं की ती डिश नक्कीच चांगली झाली असेल म्हणून. आणि हे बघताना पण एवढं छान वाटतं ना. पुदिनाची चटणी आणि कलर बघा त्याचा प्रत्येक ह्याचा कलर एवढा छान दिसायला छान दिसत होतं. मुलांना असं झालं होतं कधी एकदा मम्मीचं होतं आणि खायला देतोय. आणि गंमत सांगते ह्या पुऱ्या आणून ना एक पुरीचं पॅकेट तर असंच चावीने संपवून टाकलं. मग आज बनवू उद्या बनवू, मग शेवटी म्हटलं नाही आज बनवतेच. कारण मला नवीन दुसरं पॅकेट आणायला झालं. म्हणजे ह्या सुक्या पुऱ्या अशा खायला पण छान लागतात. तर माझा आता सर्व कांदा, टोमॅटो, पुदिनाची चटणी, गोड चटणी असं सर्व टाकून झालं आणि त्याच्यावरती पुन्हा अजूनच छान टेस्ट यावी म्हणून मी चाट मसाला थोडासा असा तिखट मसाला असं टाकून घेतला. आणि जशी बाहेर मिळते तशी ही आपली बटाटा शेवपुरी तयार झाली. आणि मुलांचा आनंद गगनात मावना दिसा झाला की एवढी छान भरपूर दिवसाची पेंडिंग डिश आज मी बनवली. आणि मग त्यांना असं खायला पण बोलवली. आणि अनयची रिॲक्शन आता बघण्यासारखी होती. मी खरंच कधी कधी डिश बनवते ना तर तो खाल्ल्याच्यानंतर तो रिॲक्शन देते तेच मला फार आवडतं. आता ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.